ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद आहे तो सांगितलं. आणि जेव्हा संत साहित्यामध्ये किंवा दुसऱ्याही ठिकाणी पुराणादिकामध्ये जेव्हा ईश्वर शब्द येतो तो ईश्वर शब्द कधीकधी ब्रह्म अर्थाने प्रयुक्त करतात, कधी ब्रह्म शब्दाचा अर्थ ईश्वर असा घ्यावा लागतो. जसा प्रसंग असेल तसं, जसं प्रकरण असेल त्याप्रमाणे. आता एक श्रुती समोर घेतली आणि त्याप्रमाणे हे जे द्वैती लोक आहेत ते जीव आणि ब्रह्म यांचा भेद श्रुती प्रतिपादन करते. म्हणजे श्रुतीनं जीव आणि ब्रह्माचा भेद सांगितलेला आहे, त्याच्यासाठी नेहमी एक श्रुती पुढं करतात. पाठीमागे गेले कोणती? द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिषद स्वजाते तयोरान्य पिप्पलम स्वाद्वत्य अनशनन्यो अभिचाकशिती. अशी जी श्रुती आहे त्या श्रुतीवरून जीव आणि ईश्वर हे दोन आहेत असं ते सांगतात. म्हणजे ह्या जीव आणि ईश्वरामध्ये भेद प्रतिपादन करणारी श्रुती असल्यामुळं श्रुती प्रतिपादनावरून त्या ठिकाणी अद्वैताची सिद्धी होत नाही, जीव आणि ब्रह्माचं एकता होऊ शकत नाही. तेव्हा तिथं जे श्रुतीमध्ये जे जीव आणि ब्रह्म यांचा भेद कथन केल्यासारखा दिसतो तर तो तत्वता नाही त्या ठिकाणी. तेव्हा त्या जीव आणि ब्रह्म याचा भेद प्रतिपादन करणारी जी श्रुती दिसते तर तिचं समन्वयाने आपल्याला त्याचं सामंजस्य करून सांगतात, त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात. जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने दोन पक्ष सांगितले आहेत. त्याचा अर्थ म्हणजे पहिल्यांदा हे चैतन्य जे आहे ते चैतन्याचे भेद सांगण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्हाला आकाशाचे चार भेद सांगितले म्हणजे चैतन्याचे चार भेद लक्षात येतील असं सांगितलं. आकाशाचे भेद केले, एक घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. त्याचप्रमाणे या ठिकाणी भेद केले. घटाकाशाच्या जागेवर कुटस्थ चैतन्य, जलाकाशाच्या जागेवर जीवचैतन्य, मेघाकाशाच्या जागेवर ईश्वर चैतन्य आणि महाकाशाच्या जागेवर ब्रह्मचैतन्य असे चैतन्याचे चार भेद सांगितले. आता सांगतात आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे कुटस्थ चैतन्य, जीवचैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की म्हणजे हे चार भेद लक्षात आले आपल्या. आता सांगतात काय आता त्यांना स्पष्टीकरण याचं करायचं का बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्ष आहे म्हणजे जीव आणि ईश्वर. तर ते सांगतात एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने दोन पक्षी सांगितले आहेत. त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नसून आभास आणि कुटस्थ आहे. पहिल्यांदा या ठिकाणी जे दोन पक्षी सांगितले त्याचा अर्थ एक जीव आणि एक ईश्वर असा नसून त्याचा अर्थ एक आभास आणि एक पक्षी आहे कुटस्थ. कारण त्यांनी लिहिलं की आपण बारकाईनं जर चिंतन केलं तर तयोर अन्य हा पिप्पलम स्वादवत्ती, बरोबर आहे ना. एक काय करतो त्याचं स्वाद घेतो किंवा खातो आणि एक दुसरा एक अनशनन अन्य. अनशनन म्हणजे ते न खाता, अभिचाकशिती म्हणजे फक्त पाहतो म्हणजे त्याचं साक्षीत्व करतो. मग साक्षीत्व करणारा असतात कोण आहे? कुटस्थ चैतन्य. आणि फलभोग घेणारा कोण आहे? आभास आहे. म्हणून या ठिकाणी त्याचा अर्थ जीव आणि ईश्वर असा न करता फक्त आभास आणि कुटस्थ असा त्या दोन पक्षांचा अर्थ करावा. म्हणजे तो श्रुतीला अभिप्रेत अर्थ आहे. तसा केला तर तो अनुभवाशी किंवा श्रुतीवचनाशी आणि युक्तीशी जुळेल सगळ्याशी. म्हणून ते सांगतात की त्याचा अर्थ म्हणजे एकच बुद्धिरूपी वृक्ष आणि त्या बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी म्हणजे एक आहे आभास आणि एक आहे कुटस्थ. त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नाही, एक जीव चैतन्य आणि एक ईश्वर चैतन्य असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. त्याचा अर्थ एकाचा अर्थ घ्यायचा तो फल खाणारा जो आहे तो कोण आहे? आभास आहे. आणि अभिचाकशिती म्हणजे त्याचं साक्षीत्व किंवा द्रष्टृत्व करणारा जो आहे तो आहे कुटस्थ चैतन्य किंवा त्याचा अधिष्ठान रूपाने राहणारा आहे तो कुटस्थ चैतन्य, अभिनिवेश धारण करणारा आहे तो आभास आहे. असं पाप पुण्य असेचे पाशीचे असता न देखे साक्षी होऊ न ठीक एरिगो ठीक आहेशी. ते पण याच्यामध्ये सांगितलं वास्तविक अशेषे पापपुण्य, सगळी पापपुण्य जवळ असताना म्हणजे आभासाच्या ठिकाणी असताना न देखे तो पाहत सुद्धा
नाही. आता तुम्ही त्याला साक्षी म्हणतात, तर तो म्हणतात साक्षी होणं ठके. तो साक्षीसुद्धा व्हायला मागत नाही, तर येरी गोठी कायशी. म्हणजे जर तो साक्षी व्हायला मागत नाही, तर तो द्रष्टा व्हायला मागत नाही, तर तो भोक्ता होईल का? मग भोक्ता होणार नाही तर कर्ता होईल का? हे कोणाचं स्वरूप आहे? ह्या बुद्धिरूप वृक्षावर असणाऱ्या कुटस्थाचं स्वरूप आहे. साक्षीही होणे न ठाके येरी गोठी कायशी. आणि मी सर्व संसार धर्मवान, कर्तृत्व भोक्तृत्व संपन्न, जन्ममरणादी धर्मवान असा जीव आहे असं म्हणणारा कोण आहे? आभास आहे. आता साक्षी होऊ न ठके येरी गोठी कायशी याचं स्पष्टीकरण सांगतात पुढं. कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासास जीवता आली आहे. खरं जर बुद्धी उपाधी घेतली नाही, इथली ना बुद्धिरूप वृक्षावर, तर त्या ठिकाणी जे अधिष्ठान चैतन्य आहे ते अधिष्ठान चैतन्याचं अगोदरच आहे. ऐकून उपाधी असली तरी आणि नसली तरी ते निरुपाधिक स्वरूपात नित्य आसंग रूपाने एकरूप अखंड आहेच आहे. परंतु त्या ठिकाणी त्या अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ हे नाव कशामुळं आलं? बुद्धी उपाधीमुळं आलं. नाहीतर ते साक्षी तरी एका, मग साक्षी न होणे ठके. तर ते साक्षीसुद्धा नाही, त्याला कुटस्थ चैतन्य असं सुद्धा म्हणायचं नाही. परंतु त्या ठिकाणी त्याला जे कुटस्थत्व आलं ते कशामुळं? अधिष्ठान चैतन्याला बुद्धीच्या योगाने आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आली. आणि त्या आभासाला जरी जीवत्व दशा का प्राप्त झाली, त्या आभासाने जर मी कुटस्थाचा आहे किंवा मी अधिष्ठान चैतन्य आहे अशी जर त्याची समजत असते, तर त्याला जीवत्व देखील आलं नसतं. मग काय म्हटलं असता? तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. तो परमात्म्याहून वेगळाच राहिला नसता. परंतु त्याला जे जीवत्व प्राप्त झालं त्या आभासाने बुद्धीशी संबंध धारण केल्यामुळं, आहे की नाही. आणि बुद्धी संबंधानेच आभासात जीवता आली आहे. बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्था नाही आणि आभासाचे तर स्वरूपच असणार नाही. जर जे अधिष्ठान चैतन्य आहे आणि त्याला समजा बुद्धी उपाधीची कल्पना केली नाही, तर बुद्धी उपाधीशिवाय त्या अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ हे नावसुद्धा येणार नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी कुटस्थत्व हे जे आपण म्हणतो ते कशामुळं आलं? बुद्धी संबंधाने आलं. बुद्धी संबंधाने म्हणजे बुद्धी जेव्हा त्याच्यावर आध्यस्थ आहे असं आपण समजलं, तेव्हा त्या ज्याच्यावर तो पदार्थ आध्यस्थ आहे की नाही, ते त्याचं अधिष्ठान आहे. मग त्या अधिष्ठानाला बुद्धी संबंधाने नाव काय आलं? कुटस्थ असं नाव आलं, साक्षी असं नाव आलं. एरवी तो साक्षी होणे न ठके. आता आभासाला जीवत्व सुद्धा का आलं? तर त्या आभासाने बुद्धीचा संबंध घेतला म्हणूनच, आहे की नाही. आभासा काय? बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता नाही आणि आभासाचे तर स्वरूपच सिद्ध होणार नाही. त्याला जीव म्हणायचं हे तर दूरच, पण जर बुद्धीचा संबंध घेतलाच नाही तर त्या आभासाला स्वतःचं स्वरूपाची देखील सिद्धी करता येणार नाही. कारण आभास कशाला म्हणतो आपण? अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. पण बुद्धी उपाधीच नाही तर त्या आभास पडेल कोणामध्ये? अर्थात आभासाचं स्वरूपच सिद्ध होणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहे. म्हणून माणसाने स्वामी महाराज म्हणायचे, मी कर्ता भोक्ता म्हणावं का साक्षी म्हणावं? कर्ता भोक्ता तर म्हणूच नाही, पण साक्षीसुद्धा म्हणू नये, आहे की नाही. साक्षी म्हणण्याने काय होतं की साक्ष पदार्थांना अस्तित्व सत्ता दिल्यासारखं होतं. म्हणजे साक्ष म्हणून जो पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे त्या पदार्थाचं साक्षीत्व काय करायचं? तो पदार्थ तत्वतः अगोदर नाही, नंतर नाही, आणि ज्या वेळेला प्रतीती काली देखील त्याचा अभावच आहे. फक्त प्रतीती येते म्हणून आम्ही त्याला असत म्हणत नाही, म्हणून आम्ही त्याला अनिर्वचनीय नाव देतो. पण तत्वतः ज्या अधिष्ठानात तो भासमान होतो तिथं त्याचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे, तर त्याचं तो साक्षीत्व करतो म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून जर मनुष्याने बऱ्याच वेळेला सांख्य तत्वज्ञान किंवा योग किंवा वेदांतामध्ये एक अपूर्ण प्रक्रिया जी असते तिथपर्यंत साक्षीभावाचा विचार केला जातो. परंतु वास्तविक खरं पुरुषार्थ काय आहे? साक्षी ब्रह्मरूप आहे हे जाणण्यात आहे. म्हणजे साक्षी ब्रह्मरूप आहे म्हणजे ब्रह्म असंग आहे. ब्रह्म कोणाचंही साक्षी नाही, ब्रह्माच्या दृष्टीनं दुसरा पदार्थच नाही. म्हणून या ठिकाणी साक्षीला ब्रह्मरूपाने जाणून अवाच्य राहण्यात खरं पुरुषार्थ आहे. अवाच्य राहण्यात, साक्षी म्हणण्यात पुरुषार्थ नाही. आपण सांगितलं असेल बऱ्याच वेळा, स्वामी महाराज सांगायचे, साक्षी झालं ना, किंवा माऊली सांगतात, देव रे गाला देवळाची या
कामं. म्हणजे मनुष्य अगोदर आवाच्य नंतर साक्षी होतो, साक्षी झाला की भोक्ता होतो, भोक्ता झाला की करता होतो आणि मग सर्वच अनर्थांची परंपरा त्याला भोगावी लागते. म्हणून माणसाने साक्षीभावात सुद्धा येऊ नये. त्यासाठी स्वामी महाराज नेहमी दृष्टांत सांगायचे की संन्यासी मधुकरीला इंद्रायणीच्या घाटावरून चालला आणि तिथं 2 स्त्रियांचं घाटावर भांडण चालू होतं. तर त्या संन्यासी तिथं बघत राहिला की काय चाललं आहे यांचं. त्या एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला संन्याशाला मधी घालून शिवी दिली. का दिली? तर हा साक्षी झाला म्हणून साक्षीसुद्धा होऊ नये. तर ते सांगतात साक्षी होणे न ठके. आता बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता नाही आणि आभासाचे तर स्वरूपच असणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहेत. कुटस्थाचंही स्वरूप बुद्धीवरच आणि आभासाचंही स्वरूप बुद्धीवरच. म्हणजे कुटस्थाचं स्वरूप बुद्धीवर आहे. म्हणजे बुद्धी नसली तर कुटस्थ राहणार नाही असं नाही. कुटस्थ राहणार, पण कुटस्थ शब्दाची वाच्यता त्याच्या ठिकाणी राहणार नाही. आभास मात्र आभासाचं स्वरूपच सिद्ध होणार नाही. तसं याचं राहणार नाही. हा स्वरूपाने राहणार पण त्याची वाच्यता राहणार नाही, कारण बुद्धी उपाधी नसल्यामुळे निरुपाधिक स्वरूपात तो अवाच्य अव्यवहार्य असा राहणार. काय ते राहणार नाही. त्याला निरपेक्ष साक्षी राहील. साक्ष शब्दाच्या सापेक्ष असणारा जे साक्षीभाव तो त्याच्या ठिकाणी राहणार नाही. पण मूळचा जो दृंगमात्र स्वरूपता ती मात्र आहेच आहे त्याची. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहेत. म्हणून बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी आहेत असे रूप केले आहे. म्हणजे बुद्धिस्थ जीव, धर्मवान आभास आणि कुटस्थ यांचेच ग्रहण केले पाहिजे. 2 पक्षी म्हणजे कोणते पक्षी? बुद्धिस्थ जीववान म्हणजे बुद्धीमध्ये पडलेला जो चिदाभास आणि ज्याने बुद्धीच्या धर्माचा काय केलेला आहे, अभिमान धारण केलेला आहे असा असणारा जो आभास, त्याला काय म्हणायचं? जीव. म्हणजे हा एक पक्षी बुद्धिस्थ धर्मवान आभास आणि कुटस्थ यांचेच ग्रहण केले पाहिजे. दुसरा पक्षी कोण आहे? कुटस्थ. कुटस्थ म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्याला कुटस्थ म्हणायचं. हा एक पक्षी. आणि दुसरा काय? बुद्धीच्या धर्मांचा अभिनिवेश धारण करणारा चिदाभास. असं चिदाभास आणि कुटस्थ असेच ह्या बुद्धिरूप वृक्षावर 2 पक्षी अशा रूपकामध्ये ग्रहण केलं पाहिजे. आभासात छाया असेही म्हणतात. ती छाया म्हणजे आभास, जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. आता दुसरा आभास म्हणजे काय? तर तो आभास एकाच ठिकाणी आहे का? तर आभास एक अंतकरणामध्ये पडलेला आभास आहे आणि एक मायेमध्ये पडलेला आभास आहे. आभास पदाने कोणाचं ग्रहण करायचं? जीव आणि ईश्वर. आभास म्हणजे त्या चैतन्याची बुद्धीमध्ये किंवा मायेमध्ये पडलेली छाया. मग ह्या छाया किंवा प्रतिबिंब. तर याचाच अर्थ काय झाला? जीव आणि ती छाया म्हणजे आभास, जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. चिदाभास कोणामध्ये? जीवामध्ये चिदाभास आहे, तिथं बुद्धीमध्ये आहे. आणि ईश्वरामध्येही चिदाभास आहे, तो मायेमध्ये आहे. त्यात जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. आता 2 आभास आहेत, एक मायेमध्ये पडलेला आणि एक बुद्धीमध्ये पडलेला आभास. परंतु त्या दोघांचं स्वरूप कसं आहे? एक आभास जो आहे म्हणजे बुद्धीमध्ये पडलेला आभास तो काय आहे? कर्माचा करता आहे. आणि तो मायेमध्ये पडलेला आभास जो ईश्वर आहे तो काय आहे? त्या संपूर्ण जीवांच्या कर्माप्रमाणे कर्मसापेक्ष फलदाता आहे. म्हणजे तो काय करतो? त्यांचा नियंता आहे. म्हणजे ज्या जीवाचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे तो फल दाता अशा प्रकारचा आभास आहे. मग एक आहे जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्यांशाच्या ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फल देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. आता झालं जीवाचा आणि ईश्वराचा आभास हे दोन्ही अनुक्रमे कर्माचे करते आणि कर्मफलाचे दाते. ऐका, एक कर्मफलाचा दाता आहे आणि एक कर्मफलाचा कर्माचा करता आहे आभास. परंतु त्या दोन्हींचंही जे अधिष्ठान म्हणजे जीवाचा अधिष्ठान कुटस्थ चैतन्य आणि माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य हे जे दोन्ही चैतन्य आहेत. इथं दोन्ही चैतन्य म्हणजे आपल्याला माहिती समजावून सांगण्यासाठी चालले हे. तर या ठिकाणी हे जे बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि माया अधिष्ठान चैतन्य यांच्या ठिकाणी कर्माचं कर्तृत्व आहे का फलदातृत्व आहे? का कर्म कर्तृत्वही नाही आणि फल
दातृत्व ते फलही देत नाही. म्हणजे कोणतं? त्याचं अधिष्ठान चैतन्य, दोन्ही अधिष्ठान चैतन्य. दोन्ही अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. इथलं कुटस्थ चैतन्य कर्म करत नाही आणि तिथलं ब्रह्मचैतन्य हे त्याला कर्मफलाचा भोग देत नाही. म्हणजे त्याचा जो अधिष्ठान अंश आहे त्या अधिष्ठान अंशाचा कर्माच्या कर्तृत्वाशी किंवा कर्माच्या फलाशी, फलाचं फलदातृत्व या दोन्हीविषयी कोणताही संबंध नाही. मग जर जीव कर्म करीत असला, बरोबर ना, जीव कर्म करीत असला तर जर त्यांनी बुद्धीची तादात्म्य धारण केलं नाही कर्मकर्त्या जीवाने आणि आपल्या मूळचं कुटस्थ आहे असं जर समजलं जीवाने, म्हणजे त्या बुद्धिस्थ आभासाने, तर त्याच्या ठिकाणी जर त्याला अशी यथार्थ समजून झाली तर त्याला कर्माचं कर्तृत्व आहे का? नाही. आणि जर ईश्वराच्या ठिकाणी मायेमध्ये पडलेला आहे, ती शुद्ध सत्वात्मिका माया आहे. म्हणजे ईश्वराला कधीतरी भ्रम आहे का मी ह्या प्राण्यांना कर्मफलाचा काय भोग देणार आहे सत्यत्वाने, अशा प्रकारचा भ्रम ईश्वराच्या ठिकाणी कधीच नाही. बरोबर आहे ना. मग त्यामुळे ईश्वर तत्वता कोण आहे? काल परवाच आपण चिंतन केलं, ईश्वर तत्वता काय आहे? ब्रह्मच आहे. मग त्या ईश्वराच्या ठिकाणी ईश्वरच स्वतः सांगतो गीतेमध्ये की मला जरी मी सगळ्या प्राणीमात्रांना ह्या कर्मफलाचा भोग देत असलो तरी त्या कर्मफलाचा भोग प्रदाता या रूपाने किंवा ईश्वर ह्या सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लय करता या रूपाने मी सर्व करत असलो तरीसुद्धा मी त्याने कधी त्या कर्माने बद्ध झालेलो नाही. म्हणजे कर्माचा माझा काहीच संबंध नाही. असं तो सृजी पाळी संहारी आईशी बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा. ते सर्व काय आहे? अज्ञान. ऐक नाही, अज्ञान म्हणजे इकडं वेष्टी अज्ञान किंवा तिकडं माया किंवा इकडं बुद्धी किंवा तिकडं माया अशी उपाधी धरूनच हे बोलणं आहे का तत्वता त्याच्या ठिकाणी आहे? नाही. मग आता भगवान म्हणतात मी ज्याप्रमाणे ही सर्व कर्म करतो सृजी पाळी संहारी तरीसुद्धा मला कर्माचा लेप होत नाही. आणि असं जो जाणतो तो सुद्धा ह्या कर्मबंधातून लिप्त होतो. काल काय योम हे मदतची स्तव झाले परिमेयानेही केले आईशी जेणे जाणतेले तो सुट लागा. आणि श्लोक कोणता आहे? न माम कर्मानी लिंपंती अन्न मे कर्म फले स्पृहा आणि इति माम योभिजानाती कर्म भिर्ण सबद्धते. भगवान म्हणतात या माम कर्मानी न लिंपती, ही कर्म मला लिंपायमान करत नाही. न माम कर्मानी लिंपंती अन्न मे कर्म फले स्पृहा, कोणत्या कर्मफलाविषयी मला इच्छा देखील नाही. आणि असं म्हणजे माम ईश्वरम ना, माझ्या ईश्वर स्वरूपाला असं इति या अभिजानाती, जो चांगल्या रीतीनं जाणतो तो म्हणजे कोण? ईश्वर अकर्ता आणि अभोक्ता आहे असं जो जाणतो या अभिजानाती कर्मभी सनबद्धते. तो जाणणारा देखील साधक किंवा मुमुक्षु तो देखील कर्माने बांधला जात नाही. म्हणजे हे बरं राम अकर्ता अभोक्ता आहे असं म्हणायचं आणि गोविंद मुक्त झाला आहे की नाही? असं कसं काय होईल? याचा अर्थ काय आहे? असं काय भजनी महाराज याचा काय अर्थ झाला? ईश्वर आकर्ता आहे अभोक्ता आहे असं भगवान म्हणतात. जो जाणतो, जो जीव जाणतो तो सुद्धा कर्माने बद्ध होत नाही. ईश्वर आकर्ता अभोक्ता जाणला आणि जीव कसा मुक्त झाला? अकर्तृत्वाचा अभोक्तृत्वाचा भ्रम जीवाच्या ठिकाणी, आपलं कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा भ्रम जीवाच्या ठिकाणी. तो म्हणतो मी करता आहे आणि मी भोगता आहे आणि ईश्वर मात्र अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे. ईश्वर आकर्ता आणि अभोक्ता जाणला का जीव सुद्धा मुक्त होता. असं सरळ आहे की नाही? इति माम यो अभिजानाती कर्मभी स न बध्यते, तो कर्माने बांधला जात नाही असं भगवान म्हणतात. कसं काय म्हणतात असं? म्हणजे त्याचा अर्थ काय? जे ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य तेच माझं चैतन्य आहे. मग ईश्वर ज्या बोधाने आकर्ता अभोक्ता आहे सर्व करून त्या बोधाने मी आकर्ता अभोक्ता नाही का? अर्थात आकर्तृत्वाचं अभोक्तृत्वाचं ज्ञान झालं म्हणजे अज्ञान निवृत्त झालं की तो मनुष्य काय असतो? मुक्त असतो. तो कर्माने बद्ध होत नाही. म्हणजे याचा अर्थ तो ईश्वर जो आहे ना, त्या ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य जो आत्मत्वेने जाणाती. काल परवाच कधी चिंतन केलं होतं ना शंकरानंदीमध्ये कुठं, तर जो अधिष्ठानत्वाने जाणतो म्हणजे हे जे परमात्म्याचं तात्विक स्वरूप आहे तेच माझं तात्विक स्वरूप आहे असं जो जाणतो. म्हणजे ह्या श्लोकातून त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. ते ब्रह्मच कोण आहे? मी आहे असं जाणून. आहे की नाही? जसं काय क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी ह्या श्लोकांनी तत्वमसी महावाक्य सांगितलं, तसंच इथं इति माम यो अभिजानाती यांनी तत्वमसी महावाक्याचं चिंतन सांगितलं. बरोबर ना? इथे कारण ईश्वराचा आकर्तो तो भोग परोक्ष असणारा ईश्वर तो आकर्ता भोगता हे शास्त्रावरून जाणलं आणि हा मुक्त झाला असं कधी होईल का? हे होणं शक्य नाही. आणि जर तसं असलं तर मग ऋते ज्ञानान्न मुक्ती असं म्हणता येईल का?
म्हणता येणार नाही. परमात्म्याचं जाणलं आणि हा मुक्त कसं काय होईल? याचा अर्थ तो परमात्मा मीच आहे असं जाणलं तर मुक्त होईल का? तो आहेच आहे म्हणून त्याच्या अज्ञानाची निवृत्ती करायची फक्त. नचमांत आणि कर्मानी निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. अशा प्रकारचं हे कोणाचं चाललंय? ते परमात्म्याला वाटतं की रथावर बसून माझं चाललंय, आणि अर्जुन काय करतो? त्याचा सगळ्याचा अर्थ काय करतो? माम शब्दाचा अर्थ अहम असा घेतो, आहे की नाही? तो म्हणतोय मला आणि हा म्हणतो मला, कारण दोन्ही काय आहे? एकच आहे. जो अर्जुन आहे तोच काय आहे? कृष्ण आहे. जो कृष्ण आहे तोच काय आहे? अर्जुन आहे की नाही? सहा अहमस्मी, ते मीच आहे असं. असं वारंवार जर आपली वृत्ती तदाकार जर केली तर आपल्याला काहीतरी लाभ होत म्हणजे आपल्याला असं वाटेल आहे. कारण ही गोष्ट आपल्या दररोजची परिचयाची नाही ना. अनंत जन्मामध्ये देहाधिकांना कर्तृत्व भोक्तृत्वांना आहे का नाही आपण घेऊन बसलेले. आता दुसरा विलाज नाही. प्रवाहात वाहत आलोय ना, तर आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला निघालं तर आता हेच चिंतन करावं लागेल, आहे की नाही? पण तुम्ही म्हणाल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं थोडंसं अवघड असतं, पण आता तरायचं असेल त्या स्थानापर्यंत जायचं आपल्या मूलस्थानापर्यंत, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावं लागेल. चांगली प्रॅक्टिस झाल्यावर काय वाटणार नाही, आहे की नाही? एकदा हात मारायला लागले की सहज बुडी मारून काही खाली तळात शिरून फक्त कारण वरवर पोहायचं म्हणलं तर त्रास होतो. बुडी मारली तर मग बराचसा प्रवास खालून उरकतो. पण बुडी मारायचं म्हणजे अधिक निधी ध्यान, संशोधनिक ध्यान, आहे की नाही? थोडं मध्यम, आहे की नाही? हाताने कापत जायचं म्हणजे मनन, आहे की नाही? आणि सगळ्यात सोपं म्हणजे लक्ष कुठेही ठेवा, कानावर घ्यायचं श्रवण, आहे की नाही? पण मग पोहणं आहे तसंच वरच्यावरच होतं, आहे की नाही? थोडं खाली जात नाही, वर जात नाही, पण त्याला वाटतं का माझं चाललंय बरोबर, आहे का ना? कारण तोंड तिकडं आहे ना, सन्मुख आहे ना. पण हेही काही थोडके नसे हे काय थोडे काय की नाही? सप्ताहाला न जाता पुन्हा 7 दिवस, आता केवढी मोठी पर्वणी, आहे की नाही? जरी ते आले ना आपण ते पुन्हा बरोबर ते ना आपण बरोबरच आहे, पण आपल्याला श्रम कमीच होणार, आहे की नाही? कारण काय आभास हा छाया असे म्हणतात. ती छाया म्हणजे आभास जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. त्यात जीवाचा आभास कर्मकर्ता आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. जीव आणि ईश्वर यांच्या अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ आणि ब्रह्म, त्या दोन्ही चैतन्यांशाच्या ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फल देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. कारण दोन्ही ठिकाणी चैतन्यांश असंग एकरूप आहे, त्यांच्यात भेद नाही. दोन्ही ठिकाणी म्हणजे कुटस्थ रूपाने किंवा ब्रह्मचैतन्य रूपाने जो चैतन्यांश आहे तो असंग आहे. असंग हा नाही सज्जते, त्याचा कशाशी संबंध होत नाही. कारण दोघांच्या सत्ता काय आहेत? भिन्न आहेत. आणि तो एकरूप आहे म्हणजे तो निर्विकार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही, जसा आहे तसा. त्यांच्यात भेद नाही म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याच्यात भेद नाही. चैतन्यांशात भेद मानणे निंदे असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्य नाही. ही सगळी उपनिषद वचनाची अनुवाद आहेत, काही नाही दुसरा. परंतु आपल्या ते संस्कृत विचारसागर त्यात पहा प्रत्येक ठिकाणी दिलेले त्याने अनुवाद याच्यामध्ये. म्हणून ज्या माणसाला हे कळलं की त्याला ते प्रक्रिया माहीत असल्यामुळं काय अवघड नाही त्याच्यामध्ये. थोडंफार त्याचा संस्कृतचं पांगतं त्याला लागलं की त्याला फार भाष्यन आनंदगिरी टीका पाहिली तरीसुद्धा तेच आहे असं वाटतं. हे त्यात काही विशेष नवल वाटत नाही. पंचदशीमध्ये शेकडो श्रुतीत आल्यात ना, हजारो, आणि तेच समन्वयाने पाहिलं त्याला ह्याच्यामध्ये काय आहे की नाही हे पण लागतं. फक्त काय ही मूळ मात्र वेदवाणी अपौरुषेय वेद आहे. याच्याद्वारा जी काय आपली श्रद्धा संपन्नता ही कधी अधिक होणार. आणि याच्यामध्ये प्रामाण्य दिल्यामुळं, श्रद्धा ठेवल्यामुळं मनुष्याला प्रवाससुद्धा अधिक जवळचा वाटतो. की सृष्टी उत्पत्ती बरोबर ज्या वेदाची अभिव्यक्ती झाली ते वेद आपल्या आत्मस्वरूपाचा, आपल्या स्वरूपाचा विचार सांगतायत असं वाटतं. आणि इथं काय वाटतं? निश्चलदाजी हे काय वाटतं? हे पौरुषकृत आहे असं वाटतं, आहे की नाही? असं माणसाला वाटत हे पुरुषकृत आहे. भगवान जरी सांगायला लागले तरीसुद्धा वाटतं की हे अवतारी कोटीतल्या परमात्म्याने हे सांगितलेलं आहे असं वाटतं. जरी स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू, पण हे जे आहे हे मात्र अपौरुष आहे. याच्यामध्ये कोणत्याही अत्यंत निर्दुष्ट अशा प्रकारचा उपनिषदांचा विचार चालू आहे. आणि तो विचार आपल्याला जर आपण अंगावर घेतला तर आपल्याला अधिक जवळचा प्रवास आहे, किंवा आपलं स्वरूपाचं चिंतन हे अधिक
जवळून चालले असं माणसाला वाटतं याच्यासाठी. पण त्याच्या अगोदर हे जे हे चांगलं झालं पाहिजे. मात्र दोन्ही ठिकाणी चैतन्यांश असंग एकरूप आहे, त्यांच्यात भेद नाही. चैतन्यांशात भेद मानणे निंद्य असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. जर कोणी चैतन्यांशात भेद मानत असेल, चैतन्यांशात म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांच्यात जर भेद मानत असेल तर ही गोष्ट हितावह नाही आणि तो मनुष्य कधी या संसार धर्मातून सुटणार नाही. तुम्ही म्हणणार की ते काय त्याला काय म्हणतात भेदाभेदवादी, काही अंशात भेद आहे आणि काही अंशात अभेद आहे. तर ते काय म्हणतात ईशत भेद आहे, यत्किंचित भेद आहे जीवाचा आणि ईश्वराचा. पण यत्किंचित जरी मानला तर तो संसार धर्मातून सुटणार नाही. व काय श्रुती काय सांगते, येऊ उदरम अंतरम कृते, जो थोडंही अंतर म्हणजे भेद मानतो अथ तस्य भयम भवती, त्याला निश्चित भीती आहे. का द्वैताद्वयी भयम भवती, द्वैत आहे ना किंचित का होईना, तर त्याचं काय अथ तस्य भयम भवती, त्याला द्वैताद्वयी भयम भवती. आणि काय उदरम अंतरम कुरुते, हा अथ तस्य भयम भवती, तर तो भयाला प्राप्त होणार. त्यापेक्षा परमात्म्या स्वरूपाहून दुसरा पदार्थ नाही तर भीती कोणाची. स्वामी महाराज मोठ्या थाटात म्हणजे सांग गड्या भीती कोणाची. आता जर मी परमात्मा स्वरूपाहून वेगळाच राहिलो नाही, मत्त परतरम किंचित ना काय मत्त परतरम मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजन मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, असा जर बोध झाला तर सांग गड्या भीती कुणाची. आपल्या स्वहून अन्य, स्वतःच्या सत्तेतला स्वहून अन्य, स्वला विरोधी आणि स्वहून प्रबल असा कोणता हेतूच नाही, तर आता मला भीती कशाची. पण हे म्हणताना हे इदम सर्वम खल्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, माझ्या सहित हे संपूर्ण विश्व ब्रह्म आहे, अर्थात दुसरा पदार्थच नाही. हा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची संसार धर्मातून मुक्तता होणं शक्य नाही. संसार धर्मातून म्हणजे जन्म मरण परंपरा. आत्मभावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दवडणे, जे 16व्या अध्यायात आहे का. तर ते जे द्वैत आहे ना, लोक म्हणतात दुजे आणि आपण काय म्हणायचं आत्मा. काय ओळी काय आहे ती, आत्मभावाचे नि पैसे. आत्मभाव म्हणजे आत्म्याची सत्ता, भूसत्ता आहे, तिचा पैस म्हणजे तिचा विस्तार कुठं करायचा, दुजे मानोनी ऐसे, आत्मा ऐसे, बरोबर ना. आत्मभावाचा इतका विस्तार करायचा का जे प्रतीतेला येणारं द्वैत तर ते आपल्याहून अन्य नसून ते माझं स्वरूप आहे असं एकदा म्हटलं का भयवार्ता देशे दवडणे, जे भयवार्ता कुठं पलायन करून देशांतरालाच घालवणे हे म्हणजे. आणि दुसरा उपाय आहे का काही. म्हणून आपल्याला जर भयाचा भाव असेल तर त्याला उपाय काय आहे. त्या परवा तो मीनू म्हणला की मला आता भीती वाटते. आता म्हटलं याला भीती वाटते, रात्री 12 वाजता म्हणायला लागला. मग भीती वाटते तर काय करायला पाहिजे, तर भीती वाटते जे भीतीचं स्थान आहे तेच मी आहे असं म्हटलं तर भीती कुठं राहील, आहे की नाही. पण त्याला बिचारायला लगेच हे साधन सांगून कसं काय लक्षात येईल, आहे की नाही. जे भीतीचं स्थान आहे त्याला तू काय म्हण, ते मीच आहे. मी म्हटल्यावर आता भीती कोणाची राहिली, माझी. मला कधी भीती वाटते का, मी एकटाच खोलीत आहे न जाणू आता माझा मला काय करेल. भीती अन्याची असते, पण अन्य तर काय झालं माझंच स्वरूप झालं. परवा खूप एक वाचण्यात आलं की त्या लोकांनी खूप वेदांतावर टीका केलेली आणि ती इतकी टीका केली, ते म्हणतात की हे वेदांत दर्शन आहे ना हे सगळं काल्पनिकच आहे. म्हणजे ते म्हणतात केवळ भावनेचाच आहे. हे लोक म्हणतात का बुद्धिवादावर चिंतन करायला निघाले आणि बरेच लोक म्हणतात का वेदांतात काय बुद्धी कसाला लागते आणि मग सत्याचा शोध लागतो. पर सांगू का, तर त्यांनी असं हे केलं का ही सगळी भावनाच आहे, जगत मिथ्या आहे अशी भावना करतात आणि जगताच्या मिथ्यात्व ज्ञानाने जीव ब्रह्माचं एकत्व होतं अशी भावनाच आहे यांची. आणि काही याच्यामध्ये अनुभूतीचं किंवा बुद्धीच्या स्तरावरचं चिंतन कोणतंच नाही. हे सगळं भावनिक स्तरावर केलेलं काय हे चिंतन आहे. आणि आज सगळं जग त्या अद्वैत वेदांताच्या पाठीमागे लागले. ही मोठी दयनीय किंवा किविलवाणी गोष्ट झालेली आहे असं त्यांनी म्हटले याच्यामध्ये. तरी याचं कारण काय, ह्या वेदांताला किती बुद्धीची कसोटी लागते आणि हे किती बुद्धीच्या इतक्या स्तरावर आहे का ती बुद्धी इतकी शुद्ध आणि ती बुद्धी इतकी वस्तुनिष्ठ आहे की तिनं आपल्या स्वतःचा देखील बात केलेला आहे की नाही. त्या बुद्धी अशी जी बुद्धी आहे ही बुद्धी काय भावनात्मकता आहे का याच्यामध्ये. आणि पुन्हा ज्यांनी हे रज्जू सर्प कसा, आपलं सर्परज्जू कसा, हे साधं ज्यांना आपण काय त्याला म्हणतो यौक्तिक चिंतन करण्याची सुद्धा ज्यांच्या बुद्धीची योग्यता नाही,
आहे की नाही? जर त्यांना यौक्तिक चिंतनाने जर कळलं का सर्परज्जू आहे म्हणजे काय किंवा स्थाणुपुरुष आहे म्हणजे काय असं जर कळलं तर जगत ब्रह्मरूप आहे हे भावनेचं एक वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे का तो पदार्थ त्रैकालिक अत्यंत भावाने युक्त कसा आहे ही गोष्ट त्यांना कळली का? आणि जर कळली असती तर असे विधान केले असते का त्यांनी? म्हणजे हे भावनेच्या स्तरावर आहे का बुद्धीच्या स्तरावर आहे? आम्हाला बुद्धीच्या स्तरावर हे म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. हा स्तर आहे अनुभूतीचा स्तर. यो बुद्धे परत असतो 6 आणि त्याच्यावर हे लोक म्हणतात का त्यांना एवढंच दिसतं ना की लोक म्हणतात सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्म. असं जड दुःखरूपाच्या ठिकाणी ब्रह्म हे म्हणतात, याचा अर्थ ब्रह्माची भावनाच करतात का दुसरं काही? किंवा आता आपल्याला गेले ना ज्ञान यज्ञेने चाप्येने काय यजंतो माम उपासते, म्हणजे उपासनाच आहे. कोणती की एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा असे दिसतात. एकत्वेनं कोणी करतात, कोणी पृथक्त्वेनं करतात आणि कोणी बहुधा नाना प्रकारे आदित्यम ब्रह्म मनोब्रह्म असे करतात. आणि हे जे दिसणारी वेदवचन आहे त्याच्याद्वारा त्यांनी सांगितलं की ह्या वेदाच्या आधारे ह्या लोकांनी एक अद्वैत दर्शनामध्ये केलेल्या ह्या संपूर्ण संकल्पना आहे. ह्या संकल्पना आहे का ही सगळी वस्तुस्थिती आहे, ही सगळी वस्तुस्थिती. हे विचार करणारे लोक खरं सांगा साधं विचार सागरातल्या प्रक्रिया जरी केली तरी माणसाला कधी वाटेल का मिथ्या पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. याच्याबद्दल गणित जितकं तंतोतंत आहे तितकंच आहे की नाही हा सिद्धांत. पण ह्या सिद्धांताची त्यांनी परिचय करून नाही घेतला, अगोदरच गृहीत कृत्य धरलं कशाने हे सगळं भावनात्मक आहे असं म्हणून मोठे मोठ्या टीकास्त्र त्या ठिकाणी वेदांतावर सोडतात. वेदांती काय म्हणतो का तुम्ही जे बोलता ना त्याचा आमच्या आत्म्याशी काही संबंध नाही, त्यामुळे आम्ही त्याचंही उत्तर देत नाही. आहे की नाही? डुबते रो कशाला आणखीन इतके अनास्थावान लोक आणि त्यांना काय नाही तुम्ही बसा तुम्हाला उपनिषद कसं सांगतात त्याचं यौक्तिक चिंतन सांगतो. कशाला सांगतो? बरोबर आहे. उलट त्यांना असं म्हटलं पाहिजे अगदी तुमचं बरोबर आहे की नाही? अनधिकारी बरं सांगून उपयोग होणार आहे का त्यांना? काहीच नाही. त्या क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. इतकी शिनू नये का आता हा विचार सुद्धा करू नये. आहे की नाही? याच्यामध्ये हे लोक असे एवढं सुद्धा करू नये. सगळ्यात निंदनीय तुकाराम महाराज म्हणतात काय नाही इतरे वंद देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. माणसाने गाढवाला कुत्र्याला वंदन करावं, फक्त देह आणि देहाचा संबंध आहे तो निंदी आहे. आणि इथं त्यांनी लिहिलंय मग देह आणि देह संबंधाला मानणं म्हणजे भेद मानणं, आणि तो भेद अत्यंत निंदी आहे, मुमुक्षुला हितावह नाही, त्याची संसार धर्मातून कधीही सुटका होणार नाही. आता पुढे सांगता आता जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्ये निष्फळ होतील अशी तुझी शंका होती, ती शंकाच निष्फळ झाली. आता त्यांनी सांगितलं होतं एक अहो जीव आणि परमात्मा यांचा अभेद मानला तर फक्त जीव आणि परमात्म्याचा अभेद प्रतिपादन करणारा कोणता भाग आहे? वेदातला उपनिषद भाग आहे की नाही? पण वेदामध्ये फक्त उपनिषद भाग किंवा तत्वज्ञान एवढाच भाग आहे का? वेदामध्ये 3 कांड आहेत, कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, आणि त्याच्यामध्ये कर्मकांडाचा भाग सर्वाधिक आहे की नाही? त्याच्या पाठोपाठ कोणाचा भाग आहे? आणि ईश्वराचा आभास मायेमध्ये. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्य अंश एकच असला तरी त्या जीवेश्वरांचे आभास भिन्न आहेत. अशी जीवेश्वराची स्थिती असल्यामुळे जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्ये त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्य अंशाचेच एकत्व प्रतिपादन करतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य जीवेश्वरांच्या आभासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करतात असे समजणे अवश्य आहे. जेव्हा एकत्व प्रतिपादन करतात तेव्हा कोणत्या अंशात? चैतन्य अंशात. आणि जेव्हा कर्म उपासनेचं प्रतिपादन करतात तेव्हा त्यांच्या दोन्ही आभास अंशात भेद आहे असं समजूनच कर्म उपासनेचं प्रतिपादन करतात. असा ह्या दोन्हींच्या मधलं काय सामंजस्य किंवा समन्वय आहे आणि ते योग्य आहे. आणि असं जे सांगतो ना आम्ही की जीवेश्वरांचं ऐक्य अधिष्ठान अंशात, अधिष्ठान चैतन्य अंशात, आणि भेद कोणत्या अंशात आहे? आभास अंशात. असं केलेलं जे प्रतिपादन किंवा स्पष्टीकरण, आणि हे स्पष्टीकरण यथार्थ आहे, योग्य आहे म्हणजे यथार्थ आहे. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. जर तो जीवाचा आभास
आहे की नाही. ईश्वराहून आपल्याला भिन्न समजत असेल तोपर्यंत काय आहे, जीव हा अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, ईश्वर हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. जीवाने जर आपलं कल्याण करायचं असेल तर त्या सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वरासाठी कर्म तरी केली पाहिजे किंवा उपासना केली पाहिजे, किंवा तीच कर्म करून ईश्वराला तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली. अशा प्रकाराने त्यांनी त्याच्या मग जर जीव आणि ईश्वर यांचा ह्या दोघांचा आभास पृथक आहे म्हणजे ऐके नाही अशी जर समजूत असेल तर तो पुरुष कोणाचा अधिकारी आहे, कर्म उपासनेचा. ऐक नाही. आणि ज्याच्या ठिकाणी जीव आणि ब्रह्माची एकता ऐके नाही याचं दृढ अपरोक्ष ज्ञान आहे तो पुरुष त्या कर्म उपासनेचा अधिकारी नाही. कारण काय, ज्याच्या ठिकाणी भेद भ्रांती आहे तो कर्म आणि उपासनेचा अधिकारी आहे. आणि याच्या ठिकाणी भेद भ्रांतीची निवृत्ती झाली कशाने, अभेद ज्ञानाने. ऐका, जीव ब्रह्माच्या ऐक्य ज्ञानाने ज्याची काय झाली, भेद भ्रांतीची निवृत्ती झाली, तो कर्म उपासनेचा अधिकारी नाही. मग वेदामध्ये कर्म उपासना आणि तत्वज्ञान तिन्ही सांगितले आहे की नाही. मग त्यातला कोणता भाग व्यर्थ आणि कोणता भाग सार्थक आहे, का दोघांनाही सार्थकता आहे. कर्म उपासनेला आहे. कर्म उपासनेला सार्थकता कोणा बाबतीत आहे, की ज्याच्यामध्ये आभासामध्ये भेद मानतो त्यांना. आणि असार्थकता कोणाच्या बाबतीत आहे, जो जीव आणि ब्रह्माचा अभेद मानतो त्याला कर्म उपासना त्याच्या दृष्टीनं कर्तव्य नाहीत. फळली केळी उन्मळे तैशी आत्मलाभे प्रबळे दयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. जशी एकदा केळी फळली का ती काय होते, उन्मळून पडते आहे की नाही, पुन्हा त्याला फळ येत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी तैशी काय फळली केळी उन्मळे तैसा आत्मलाभे प्रबळे, त्याला आत्मलाभ झालेला आहे. प्रबळ आत्मलाभ म्हणजे दृढ आत्मलाभ, म्हणजे दृढ जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्याला प्राप्त झालेला आहे त्याची काय क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. त्याची क्रिया ह्या असंगत्वबोधामुळे हळूहळू गळते. म्हणजे याचा अर्थ त्या कर्तृत्वाशी त्याचा संबंध राहत नाही, कोणत्याही क्रियेचा तो करता होत नाही. जो वरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची या साधना भजावी लागे. मग जोपर्यंत बोध हा आत्मबोध होत नाही तोपर्यंत कर्म उपासना निष्फल आहेत का या साधना भजावी लागे, उलट भजावे लागे तोपर्यंत आपण कर्म आणि उपासना करायची. म्हणून याच्यामध्ये काय समसमुच्चय नाहीतर काय क्रमसमुच्चय. ते उपासना केली की मग तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची रा पूजा केल्या होय अपारा तोषा लागी मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी द्यायचे पसाय तया. आणि मग ते वैराग्य रूपी सिद्धी प्राप्त झाली की पुन्हा पुढं काय होईल, त्या वैराग्य विवेक यांच्या द्वारा शब्दमातीच्या द्वारा गुरु वितरागती सारिखा जोडून ठेवला सखा जो आगव्याची भूमिका सवे चाले. आगव्याची भूमिका म्हणजे श्रवण भूमिका, मनन भूमिका, निधिध्यासन भूमिका आहे की नाही. नंतर साक्षात्कार भूमिका, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, आगव्याची भूमिका सवे चाले. आणि हळूहळू काय वैराग्याचे एकदा सगळ्या भूमिकेतून गेला का मग वैराग्याची गाडले अंगी त्राण होते भले तेही नावे दिले तेव्हाची करी, हळूची करी का तेव्हाची करी. त्या ठिकाणी वैराग्य लागत होतं अगोदर ज्ञान होईपर्यंत. एकदा ज्ञान झालं का जसं तो लढाई करणारा सैनिक जसा चिलखत वाघ नख्या काय सगळं घेऊन जातो आणि एकदा शत्रूचा पराजय केला का मग काय होतं, त्याला सगळं उकाडा झालेला असतो, घाम आलेला असतो आणि अशा वेळेला घरी येतो आणि आणखी त्याच्यावर एक रग पांघरून झोपतो आहे की नाही. घरी आले का ते सुद्धा वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते दिले आहे का नाही. ते सुद्धा काय करतो बाजूला. ज्या साधनाने त्या आपल्या प्रतिबंधाची निवृत्ती केली. आता प्रतिबंध करायला मी परवा एक वाचल्यावर का सहज आता लक्षात आलं, चांगलं मला त्याचं सांगता येणार नाही पण भाव सांगतो की वृत्तीचं स्वपरिनिर्वाह करतो म्हणतो. कायम शंका येत राहते की वृत्ती अज्ञानाला निवृत्त करते आणि मग पुन्हा स्वतः जाते आणि आपण मुकादमाचं दृष्टांत देतो आहे की नाही. तरी सुद्धा स्वपरिनिर्वाहकत्वाची शक्ती लक्षात येत नाही. तर त्यांनी सांगितलं साधी प्रक्रिया आहे की वृत्तीला निवृत्त करायला दुसरा पदार्थच राहिला नाही ना. वृत्ती कशाला वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करायची होती, अज्ञान आवरणाचा भंग झाला. आता वृत्तीला काय कार्य राहिले, ज्या आत्म्याला प्राप्त करायचे ते त्याचं स्वरूपच अवशिष्ट राहिलेले ऐके नाही. आणि निवृत्त करायचे ते निवृत्तच झाले. वृत्तीला कार्य नाही म्हणून ती वृत्ती निघून जाते म्हणजे स्वतःही बाधित होते ऐके नाही. आणि केवळ उर्वरित आत्म्याला अवशिष्ट, बरोबर आहे ना.
म्हणून त्यांनी सांगितलं दुसरा काही चिंतन करण्यापेक्षा असं चिंतन करावं का निवृत्त करायला दुसरा पदार्थच राहिला नाही. जे निवर्त्य होतं ते निवृत्तच झालं, ऐके नाही. आता काही प्राप्य राहिलं नाही, याला कृतकृत्यतेचा भाव जो म्हणतात, तर त्याला स्वपरिनिर्वाहकत्व म्हणायचं. कारण काय, जे निवृत्त करायचं होतं कृतम कृत्यम, ऐके नाही, कृत्यम कृतम, जे करायचं होतं ते झालं. मग याला म्हणायचं का वृत्तीचं काय आहे, स्वपरिनिर्वाहकत्व. तिने अज्ञानाला घालवलं आणि स्वतःही निवृत्त झाली. कारण का, त्या मुकदमाला त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं होतं, कार्य करून घेतलं, त्यांना जायला सांगितलं. आता याला कोणाकडून कार्य करून घ्यायचं, काय कार्य करायचं, हा पण निघून जातो मुकदम. त्याप्रमाणे वृत्तीचं स्वपरिनिर्वाहकत्व. इथं कशासाठी चाललं होतं, जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून भिन्न समजतो तोपर्यंत जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. जर तो जीवाभास ईश्वराभासाहून स्वतःला भिन्न समजतो तर त्या ईश्वराला प्रसन्न करण्याकरिता त्यांनी काय केले पाहिजे, कर्म. यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धी विंदती मानवाः कर्मण्येवाधिकारस्ते. ऐकेन, तोपर्यंत त्यांनी कर्म केलीच पाहिजे, त्यापर्यंत त्यांनी उपासना केलीच पाहिजे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण, या लागी शरणागता शरण्य मीच येतो. न बांधता स्थिती अंगी कर्म त्यागी दंडतो. जर त्याने सांगितलं, दुसरी एक ओवी काल सांगितली होती बघा कोणी तिथं, ती एक ओवी याला, जर स्थिती बांधली नाही म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान झालं नाही, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही, आणि तो काय म्हणतो, मी आळसाने प्रमादाने मी कर्म करणार नाही, उपासना करणार नाही, कारण जे ज्ञानगंगे नाहले, ऐके नाही, असं जर कोणी म्हणेल, ऐके नाही, पूर्णतः जीवनी झाले शांत, पण शांतीशी आले पल्लव नव्हे, ते तर काही नाही, शांती तर काही नाही, परंतु कर्म आणि उपासनेचा मात्र त्याग केला तर त्याला लंड किंवा पाखंड असं नास्तिक असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी काय, दुसरी ओवी अशीच ओवी, स्थिती प्राप्त न होता जो कर्माचा परित्याग करील. काल सांगितली होती काहीतरी, हा काल कोणी तुम्हीच आहे, हा नाही देवव्रता शक्यम तत्तम, हा जोवरी संग प्रकृतीचा तवरी त्याग न घडे कर्माचा, आयशी आई म्हणती तयाचा आग्रहोची उरे. संग तर प्रकृतीचा आहे आणि मी कर्म करणार नाही असं म्हटलं तर त्याला फक्त आग्रहाची भूमिका राहील. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजेत. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाहीस तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीनदुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. माणसाला नेहमी कोणी जरी आलं तर त्याला खरा दुःखच्या आत्यंतिक निवृत्तीचा उपाय सांगायचा असेल, त्याला हेच सांगितलं पाहिजे, बाबा अनेक उपाय सांगितलेले शास्त्राने सांगितले, पण तुला दुःख कसं लयरूप पाहिजे का आत्यंतिक निवृत्ती रूप पाहिजे ते ठरव. लयरूप निवृत्तीचे अनेक साधने आहेत, पण आत्यंतिक निवृत्ती असेल तर ते ब्रह्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने होत नाही. कारण बा उपनिषदांचा काय आहे, उद्घोष आहे, दौंडी आहे, तमेव विदित्वा अतिमृत्यूमेती नान्य हा पंथा विद्यते आहे नाही. असे तू कर्म कर, उपासना कर, पण तुला जायचंय कुठं, ब्रह्मज्ञानासाठी कर. ते स्वर्गासाठी करू नको, ये लोकासाठी करू नको, किंवा यानेच मोक्ष होता असं भ्रमही करून घेऊ नको कर्माने किंवा उपासनेने. हे काय कर्म समुच्चय, ही क्रमांतिक साधना आहेत, पण मला मात्र ब्रह्मज्ञान करून घ्यायचं. माझं अवांतर प्रयोजन काय आहे, ब्रह्मज्ञान आहे, परम प्रयोजन काय आहे, मोक्ष आहे, असं तू ध्यानात ठेव असं सांगतात. म्हणून जोपर्यंत जीवाभास ईश्वरास भिन्न समजतो तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता कर्म आणि उपासना केलीच पाहिजेत. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीन दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. द्वैतात भयम भवती, तसं जितकं जितकं द्वैत आहे ना, तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे, हे आपले तोंडे बोलती वेद. वेद स्वतः सांगतात की द्वैतामध्ये दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत तू मी ब्रह्म हे समजणार नाही, म्हणजे व्यापक आनंद, अविनाशी निरुपाधिक आनंद जे आहे ते ब्रह्म आहे, आनंद स्वरूप ब्रह्म आहे आणि ते माझं स्वरूप आहे असं म्हणणार नाही तोपर्यंत तुझं दिनत्व म्हणजे इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, किंवा विषयांच्या दारात सारखी भीक मागायला जाणं, ह्या गोष्टी तुला करावंच लागेल. असं त्या जोपर्यंत तू मी ब्रह्म आहे असं म्हणणार नाही तोंडाने, तोपर्यंत का अनुभवणार नाही
जोपर्यंत अनुभव तोंडाने म्हणल्याने काही नाही, तोंडाने म्हणतो पण आणि पुन्हा विषयांच्या दारात पण दिन पण होतो, आहे की नाही, दोन्ही पण होतो. असं म्हणणार नाही म्हणजे असं दृढ अपरोक्षत्वाने जाणणार नाही, आहे की नाही. बुद्धीचा जोपर्यंत तुझ्या निश्चय होणार नाही, बुद्धी निश्चय आत्मज्ञान असं होणार नाही, तोपर्यंत दिनत्वही जाणार नाही आणि दुःखित्वही जाणार नाही. थेंबेने विरे वारेने शोके चिखल जायचा, असं सगळं तुझं जीवन दुःखकारक जाईल. आणि असं जर जावं वाटत नसेल आणि फारच स्वाभिमान असेल तर स्वाभिमान कोणाचा ठेव, फक्त मी ब्रह्म आहे असाच फक्त अभिमान. बाकीचे जे अभिमान आहे ना ते सगळे परतंत्र करणारे अभिमान आहे, अधिक दुःखात घालणारे. अभिनिवेशच करायचं झालं तर कशाचा अभिनिवेश कर, ब्रह्माहमस्मी, की त्याच्यामध्ये काय होतं, त्या अभिमानाला अभिमान सुद्धा म्हणू नये, कारण ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मस्वरूपाची एकरूप होईल. आणि त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी दुःख नाही, त्या ठिकाणी काय केवळ आनंद आहे की नाही. दुःख सापेक्ष का निरपेक्ष का अवाच्य, अवाच्य का त्याला आनंदही म्हणायचं सोय नाही, असा आनंद आहे. तर आज सांगतो हा त्याचे सुख तुम्हा कळली यावरी, मग मग दारोदारी न फिरालं. त्याचं सुख तुम्हाला कळलं का मग तुम्ही दारोदार विषयांच्या दारात भिक्षा मागायला जाणार नाही. काय त्यांनी ज्याला ती दुसऱ्या अध्याय सांगे कुमुददळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटी चुंबिता हासी तैशी काय. आपुले नागरपणे जो इंद्रभवना ते पाबळे म्हणे, तो काय रंजे पालिवणे भिल्लाचे नि. अजून हा जो अमृताशी ठी ठेवी, तो कांजी केवी सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी, आहे की नाही. अजूनही एक ओळी काय एवढं आठवलं, काय थोडं झालं का, ऐक. जोपर्यंत म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाही, तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दीन दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाही. आत्मसुखाची या गुडिया विटे जो का सकळ विषया, जयाची या ठाई इंद्रिया मानू नाही. मोठे माणसं उपयोगाला पडतातच ना असे कधी, ऐकेन ते काय व्हायला सगळ्यांचं होऊन दिलं. मग जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे हे निसंदेह जाणणार नाही, इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास, तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल, ऐके नाही. लहान मुलगा काय करतो, बागुलबाची स्वतःच कल्पना करतो आणि स्वतःच थरथर कापायला लागतो, ऐके नाही. आई तो बागुलबा येईल, वास्तविक बागुलबाची कल्पना दुसऱ्याच्या सांगण्यावरून कोणी केलेली आहे त्याने. तसं इथं लौकिक किंवा वेदाच्या सांगण्यावरूनच आपण सगळ्या कल्पना केलेल्या आहे की नाही. घाबरतोय कोण, पण आपणच घाबरतो. ते सांगतात की इतकेच नाही तर आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानला, तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल. आपल्या कल्पनेने मानलेला बागुलबा जसा त्या लहान मुलाला दुःखाला कारण होतो, तसा आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपल्याहून भिन्न मानलेला ईश्वर तोच काय पूर्ण करतो. पुन्हा असं जर केलं तर उत्कट पापाचं फल तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तोच ईश्वर काय करणार, तुला नरकाला पाठवल्याशिवाय राहणार नाही. ही कल्पना करणारा कोण आहे, हा शास्त्र सुसंस्कृत असणारा जीवानेच केलेली कल्पना आहे. परंतु आणि पुन्हा वेदाच्या आधारे केली, ऐकन. पण तो वेदच सांगतो, वेदाने सांगितलं स्वर्ग नरक ते मात्र त्याला बरोबर वाटतं, ऐक नाही. पण वेदाने सांगितलं न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूपम शिव काय रूपो शिवम, ते मात्र नाही म्हणतो, ऐक नाही. तिथं मन कच खातं नको. वेद सांगतो की मी ब्रह्मरूप आहे, ते नाही. हा वेद सांगतो तू करता आहे भोगता आहे. मग वेदाने सांगितलं का एका समानम वृक्षम परिशस्व जाते, वेद म्हणतो ते काही निष्फळ आहे का. वेदाने कशासाठी सांगितलं आहे की नाही. एक अर्थ जीव आणि एक अर्थ परमात्मा, जीव आणि परमात्म्यात भेद, असं डोकं चालतं, आहे की नाही. आई 150 किलोमीटर मागे येते, परंतु जीव आणि परमात्मा असा अर्थ नसून त्या दोन पक्षांचा अर्थ कुटस्थ आणि चिदाभास घ्यावा आणि 150 किलोमीटर आईला पुढे न्यावं, म्हणजे ब्रह्मकुंडात ती कायमची मुक्त होईल, हे त्याला वाटत नाही, आहे की नाही. जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाही, तोपर्यंत तुझ्या ठिकाणी दीन दुःखित्वादी धर्म नष्ट होणार नाहीत. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानला, तो परमात्माच तुला दुःखास कारण होईल. वेदात असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तोच दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य असतो.
मृत्यो समृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला, दुसऱ्या मृत्यूतून तिसऱ्या मृत्यूला, म्हणजे नुसता मरतच राहतो का जन्मून मरत राहतो? हा, जन्मून मरत राहतो. नाही तर मृत्यू होतं. एकदा मृत्यू आल्यावर मृत्यूला मृत्यू काय, परवा गेला ना त्या उपनिषदामध्ये आपला मेलेला पुत्र काय होतं ना त्याच्यामध्ये. हा हा, परवाच्या पहिल्या म्हणत हा हा, सेवक म्हणून पुन्हा आणि पुढे तर पालयथ आलेलं आहे ना, आत्मानं पालयथ भुंजितानं पालयथ, असं तिथं मेलेला पुत्र कसा तू जिवंतच धरावा लागेल ना तिथं, तसं आहे. तर वेदात असे प्रतिपादन केले आहे की जो भेद पाहतो तो दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य असतो. या ठिकाणी दुःख मृत्यू समृत्यू म्हणजे मृत्यू हे षडभाव विकाराचं उपलक्षण घ्यायचं. या ठिकाणी जो भेद पाहतो तोच मृत्यूचा भक्ष्य असतो. याकरिता मी ब्रह्म आहे. आता या सगळ्यातून माणसाला वाटतं की हे सगळं खरं आहे, मग आता करायचं काय? तर त्यांनी सांगितलं की शिष्याला गुरुजी सांगतात, याकरिता बाबा मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. जर तुला या सगळे दुःख परंपरा विषयांच्या ठिकाणी दिनत्वादी दशा नसतील तर सगळ्यात सोपा उपाय आहे. तू काय कर, मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. जे करायला पाहिजे ते सर्व केलंय, आता काय हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, अशा प्रकारच्या कृतार्थ भावाला प्राप्त हो असं सांगितलं. मी ब्रह्म आहे असा निश्चय कर म्हटल्याबरोबर त्याला पुन्हा शंका आली. त्यांनी म्हणतो कारण आधी शिकलेला आहे ना, जीवामध्ये किती अंश आणि ब्रह्मामध्ये किती अंश, ईश्वरामध्ये किती अंश, तिन्ही ठिकाणी तीन घटक. आता शंका करतो मी ब्रह्म निश्चय करा म्हणता, पण मी ब्रह्म निश्चय कोण करतं नेमकं? मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं कोणाला? अहम ब्रह्म असे ज्ञान होते कोणाला? बुद्धीला होतं का, चिदाभासाला होतं का, कुटस्थाला होतं का, तिन्हींना मिळून होतं का? अहम ब्रह्म हे ज्ञान होतं तरी कोणाला आणि होतं तरी कसं? अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते असं त्यांनी शंका विचारली. तो म्हणतो आता बरोबर आहे, गुरुजीने सांगितलं अहम ब्रह्मास्मी असा निश्चय करा, परंतु अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं, ज्ञान करून घेणारं कोणतं तत्व आहे? कुटस्थ तत्व आहे का, बुद्धी तत्व आहे का, चिदाभास आहे की नाही, असं तो विचारतो. ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.